सब्सक्राइब कीजिए माधव गांगुली चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। त्यासाठी आपण आपल्या क्रोम ब्राउझरवरती जाऊया, फायरफॉक्स ब्राउझरवरती जाऊया। इथे गूगल ओपन करूया मित्रो। गूगल ओपन झाल्यानंतर गूगलमध्ये मित्र online.sai.org.in ही वेबसाईट एंटर करूया। त्यानंतर वरच वेबसाईट दिसते, त्या वेबसाईटला क्लिक करूया। मित्रो हे आपलं पोर्टल ओपन झालं। श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथे हे पहिली जी विंडो दिसते ती दर्शनची आहे, दर्शनच्या संदर्भात। दुसरी जी विंडो दिसते ती आरतीच्या संदर्भातली माहिती देणारी विंडो आहे। आणि त्यानंतर जी तिसरी विंडो दिसते ग्रीन सर्कलमध्ये पाहत असाल ती अकोमोडेशन नावाची जी विंडो आहे ती आपल्या रूमच्या संदर्भातली आहे। त्यानंतर डोनेशनच्या संदर्भातली एक विंडो आहे, जर तुम्हाला डोनेशन वगैरे जर संस्थानला द्यायचं असेल तर त्या संदर्भातली। त्यानंतर मेंबरशिपच्या संदर्भातली एक विंडो आहे। आणि सर्वात शेवटी मित्र तुम्हाला जे दिसते ते संस्थांचे किंवा साई संदर्भातले जे पुस्तक आहेत त्या संदर्भातली विंडो आहे। हे झालं हे श्री साईबाबा संस्थानचं ऑनलाईन पोर्टल। त्यामध्ये मित्र अगोदर तुम्हाला स्वतःचं अकाउंट तयार करायचं आहे। अकाउंट तयार करण्यासाठी इथे रजिस्टर नावाची विंडो आहे, त्या विंडोला क्लिक करून तुम्ही तुमचे सर्व डिटेल्स भरायचे आहेत आणि तुमचं युजर नेम पासवर्ड सर्व तयार करायचं आहे आणि मगच आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी मित्र इथून डायरेक्ट लॉग इन केलं तरी चालते किंवा इथे वर अकोमोडेशन जे आहे या विंडोला क्लिक करून मी लॉग इन केलं तरी चालते। चला मी आता इथे लॉग इन करतोय। मी माझा इथे ईमेल आयडी टाकतोय मित्र। जो आपला युजर नेम आहे तो आपला ईमेल आहे, आपला जो ईमेल आहे तोच आपला युजर नेम आयडी असतो। तर ते आपला युजर नेम मी इथे टाकतोय आणि माझा तो पासवर्ड आहे तो पासवर्ड मी इथे टाकतोय। पासवर्ड टाकून मग लॉग इन करतोय मित्र। हे झालं आपलं माझं अकाउंट लॉग इन। मग आता इथे अकोमोडेशनला क्लिक केल्याच्या नंतर दोन ऑप्शन दिसतात, रूम आणि डॉर्मेटरी। मी रूमला क्लिक करतोय। रूमला क्लिक केल्याच्या नंतर मित्र इथे रूम टाईप निवडायचा आहे आपल्याला। रूम निवडली, किती दिवसासाठी राहायचं ते निवडायचं आहे, 1 दिवस। तारीख निवडायची आहे, मी डिसेंबर महिन्यातली 31 तारीख निवडतोय मित्र। चेक इन टाइम पण आपल्याला चेक इन टाइम लिहायचा आहे, आपण कधी रूम मध्ये प्रवेश करणार आहात। मी 11 वाजताचा टाइम लिहितोय मित्र। इथे चेकआउट डेट पण दाखवते मित्र। आपण 31 तारखेला चेक इन केलं आणि चेकआउट डेट त्यांना लगेच दुसऱ्या दिवशीची तारीख दाखवली। आपले किती व्यक्ती आहेत ते इथे लिहायचे आहेत। माझे 3 व्यक्ती आहेत, तुम्ही 5 व्यक्तीपर्यंत इथे लिहू शकता। मेल किती आहेत, फिमेल किती आहेत आणि चिल्ड्रन किती आहेत ते पण विचारते, ते पण इथे लिहायचं आहे। आपली चेक इन डेट 31 डिसेंबर 2018, चेक इन टाइम स्लॉट 11 AM, चेकआउट डेट 1/1/2019। आपण चेक इन सकाळी 11ला केलं होतं, चेकआउट पण बरोबर 24 तासानंतर सकाळी 11ला त्यांनी दाखवले। चला आपण आता सर्च करूया। हे सर्व अवेलेबल सर्व रूम्स दाखवत आहे मित्र। आता इथे याचं लोकेशन दाखवते पहा, द्वारवतीस, साई आश्रम भक्तनिवास, वेगवेगळे लोकेशन दाखवते, वेगवेगळे बिल्डिंग्स दाखवते। त्यामध्ये आपल्याला साई आश्रम भक्तनिवासमध्ये नॉन AC 5 व्यक्तींसाठी असणारी कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 माणसांसाठी असणारी जी 2 नंबरची रूम आहे ती रूम आपण करत आहोत मित्र। टॉयलेट टाईप इंडियन आहे, नॉन AC सुविधा आहे। रूमचे चार्जेस 200 रुपये आहे। इथे रूम सिलेक्ट करायचे मित्र, 1 रूम पाहिजे की 2 रूम पाहिजेत। नंबर ऑफ एक्स्ट्रा मॅट्रेस, आपल्याला जास्तीच्या गाद्या किती पाहिजेत ते पण इथे निवडायचं आहे। गाद्या आपल्याला 0 पाहिजेत।
नंबर ऑफ रूम्स निवडल्याच्यानंतर आणि नंबर ऑफ मॅट्रेस निवडल्यानंतर पुढे आपलं टोटल चार्जेस दाखवतात 200 रुपये. मग आपण सिलेक्ट करायचं आहे. आता इथे दाखवते मित्र अकोमोडेशन टाईप रूम नंबर ऑफ डेज इथे दाखवते किती दिवस आपल्याला राहायचं आहे. 1 दिवस. चेक इन डेट परत टाकायची आहे आपल्याला इथे. प्रोसीड टू पेमेंट केल्याच्या नंतर मित्र हो आपल्याला इथं पेमेंट करण्याचा गेटवे विचारत आहे. मेक पेमेंटला क्लिक केल्याच्या नंतर आपला पेमेंट पोर्टलवरती घेऊन जात आहे. इथे आपल्याला बँक निवडायची आहे मित्र. कार्ड आणि नेट बँकिंग 2 ऑप्शन आहेत. नेट बँकिंग निवडली आणि स्टेट बँक ऑफ इंडिया निवडली मित्र. इथे आपला युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचं नेट बँकिंगमधून मी पेमेंट करत आहे. लॉग इन केल्याच्या नंतर लगेच कन्फर्म करायचं आहे एकदा. आणि आपल्याला OTP येतो मित्र मोबाईल नंबरवरती. OTP येते टाकायचा आहे. OTP जर नाही आला तर आपण क्लिक हिअर टू रिसेंड करूया. OTP आला आहे. OTP टाकतोय मी. पेमेंट झालं मित्र आपलं. वाव बुकिंग सक्सेसफुल आलं. खूप छान. युअर ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुल. एक्नॉलेजमेंट रिसिप्ट कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम ट्रान्झॅक्शन हिस्ट्री. मग आपलं अकाउंट लॉग इन करून नंतर आपल्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीवरून आपण आपलं तिकीट प्रिंट करून घेऊ शकतो. किंवा आपल्याला जो मॅसेज आलेला आहे तो मॅसेजही आपण दाखवला तरी तुम्हाला रूममध्ये प्रवेश दिला जातो मित्र. अशा पद्धतीने आपण 5 व्यक्तींसाठी फक्त 200 रुपयामध्ये 24 तास राहू शकतो संस्थांवरती. हे घ्या मित्र तिकीट. अशा प्रकारे मित्र आपलं तिकीट पूर्ण बुक करून झालं आणि पडद्यावरती तुम्हाला तुमचं तिकीट दिसत आहे. सुरुवातीला वरती संस्थांचा सिम्बॉल दिसत आहे. त्यानंतर खाली टायटलमध्ये श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी असं लिहून आहे. त्यानंतर खाली लिहून आहे ऑनलाईन सर्व्हिस एक्नॉलेजमेंट. त्यानंतर खाली मित्र बारकोड दिलेला आहे. तुम्ही यावरती माहिती कुठलीही लपवण्याचा किंवा कुठलीही माहिती हाडाखोड करण्याचा प्रयत्न केला तरी ते बारकोड स्कॅन करून तुमची ओरिजिनल माहिती ते मिळवणारच. त्यामुळे मित्र मिळालेल्या तिकिटामध्ये कुठलीही अफरातफर किंवा आदला बदल करू नका. ही माहिती तुमची लपवली जाऊ शकत नाही. इथे तुमचा फोटो आहे मित्र. किती पारदर्शकता संस्थांनी ठेवलेली आहे पहा. कुणाचं तिकीट घेऊन दुसरा कुठलाही व्यक्ती या रूममध्ये राहू शकत नाही. इथे फोटो मी ब्लर केलेला आहे. तुमचा फोटो साफ आणि स्पष्ट दिसतो. त्यानंतर ट्रान्झॅक्शन ID आहे मित्र. कुठल्या ट्रान्झॅक्शन आयडीने आपलं तिकीट बुक झालं आहे तो ट्रान्झॅक्शन ID आहे. ट्रान्झॅक्शन डेट आहे. कुठल्या दिवशी तुम्ही तिकीट बुक केलं आहे त्याची तारीख आहे. इथे तुमचा ईमेल ID आहे. ईमेल ID जे काही अक्षर मी ब्लर केलेले आहेत. इथे मोबाईल नंबर आहे. पहा किती सुस्पष्टता आहे. नंतर इथे अकोमोडेशन डिटेल्स आहेत मित्र. बुकिंग नंबर आहे. इथे नंबर ऑफ डेज किती दिवस तुम्ही राहणार आहात. चेकिंग ID अँड टाईम आहे. चेकिंग इन डेट अँड टाईम आहे मित्र. 31/12/2018 आपण चेक इन करणार आहोत सकाळी 11 वाजता. नंबर ऑफ मॅट्रेसेस आपण गाद्या कुठल्याही घेतल्या नाहीत कारण आपल्याला 5 माणसाची राहण्याची रूम आपण बुक केलेली आहे आणि आपली माणसं 3च आहेत. त्यामुळे आपल्याला जास्तीच्या गाद्या घेण्याची आवश्यकताच लागली नाही. कधी कधी कसं होतं की 5 माणसाची रूम आपण बुक करतोय आणि एखादा माणूस जास्तीचा असेल तर आपल्याला जास्तीची गादी घ्यावी लागते. त्याची सुविधासुद्धा इथं आहे मित्र. रूम टाईप कुठली आहे म्हणजे टाईप कुठली आहे डोरमेट्री आणि रूम या 2 पैकी आपण रूम बुक केलेली आहे. डोरमेट्री म्हणजे जनरल कॉट सिस्टम मित्र. हे गोष्ट समजून घ्या. आपण डोरमेट्री घेतलं नाही रूम घेतली आणि नंबर ऑफ रूम्स किती घेतलेले आहेत आपण 1च रूम घेतलेली आहे. आणि बुकिंग स्टेटस कसं आहे आपलं सक्सेस झालेलं आहे. वेटिंग वगैरे काहीच नाही आहे. तेव्हा इथं खाली पण अकोमोडेशन टाईप आहे आपली रूम आणि लोकेशन आहे साई आश्रम भक्तनिवास. बिल्डिंगचे नावं आहेत वेगवेगळे. तर आपण साई आश्रम भक्तनिवासच्या बिल्डिंगमध्ये आपण रूम बुक केलेली आहे. आपले पुरुष आहेत 3, स्त्रिया आहेत 0 आणि मुले आहेत आपले 0. पहा मित्र आपली अमाऊंट आहे 200 रुपये मित्र. हो खरंच जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर कृपया प्लीज हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. कारण माझा अनुभव सांगतो मित्र. हो मी सहकुटुंब गेलो होतो. 3 लोक होतो आम्ही. लहान लेकरं होते सोबत. मग तिघांना एका रात्रीपुरतं राहण्यासाठी आम्हाला 3000 रुपये उकळले गेले. कसं असते आपण थकलेलो असतो. रात्र झालेली असते. रस्त्यावर कुठं फिरायचा हा प्रश्न असतो. त्यामुळे आपण वाटेल ती किंमत देऊन आपण हॉटेलवरती प्रायव्हेट हॉटेलवरती आपण राहतो. जर आपण व्यवस्थित नियोजन केलं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर आपण आपल्या पूर्ण फॅमिलीला 200 रुपयामध्ये पॉश आणि एकदम ट्रस्टेड आणि संस्थांची एकदम सुरक्षित व्यवस्थित अशी रूम आपण बुक करू शकतो. याचं उत्तम उदाहरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. कृपया जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र. परत एका भेटूयात नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा शेअर करा. धन्यवाद.
सब्सक्राइब कीजिए माधव कानगुले चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।